राम राम मंडळी, मी गंगा आणि आजच्या माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आता हे रामराम बोलल्यावरती मला ना इंदोरीकर महाराजांची आठवण येते. आता त्यांच्या मुलीचं पण लग्न झालं. मुलगी त्यांची खूप भारी सुंदर आहे दिसायला एकदम. आता महाराजांचं नाव घेते आणि म्हणजे चांगल्या माणसाचं नाव घ्यायचं आणि अंड्याची पोळी बनवते ते दाखवायचे. ते काय मला बरोबर नाही वाटत, पण एक इच्छा झाली की महाराजांचं नाव मला एकदम असं आठवण आलं. इंदोरीकर महाराजांचं मला कीर्तन खूप आवडतं खरंच. अंडे कसे फोडते मी, कधी कधी ते फुटता फुटता फरशीवर फुटून जातात. सासूबाई बोलले तुला काहीच नाही येत. बघा, दुसरं तर अर्ध फरशीवरच फुटलेलं. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र करून टाकलं. तसं मी नॉनव्हेज काही नाही खात, फक्त अंड खाते. ते पण अंड वर्षातून कधीतरी, नाही तर मी अंड असेल तर मी बनवून देते, पण खात नाही जास्त. मला लहानपणापासून सवय नव्हती, हे मुंबईला आल्यावरच सवय झाली. आमच्या इथं तर असं आहे घरात लहानपणापासून, जसं मी बघितलं माझी आजी सगळे देवदेव करणारे लोक आहेत. मी पण आहे हो देवदेव करणारे, असं नाही काही, पण ते अजिबात नाही. असं कोण खाल्लं तर आमच्या घरात सुद्धा घेणार नाही त्यांना. तुम्ही खाता का? हे बघा तिकडं माझं पिल्लू आवाज येतं. या चहा प्यायला राव तुम्ही. चला, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, नंतर भेटू. बाय बाय मंडळी.